अध्याय 231 तीर्थसंख्या वर्णन। तीर्थसंख्या वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्रीसूत उवाच तथैव तीर्थस्तबकान्वक्षेऽहं सुषि सत्तमाः यैस्तु तीर्थावलिगुम्फः पूर्वोक्तैरेकतः कृतः। श्रीसूत वदले, श्रेष्ठ ऋषींनो, त्याचप्रमाणे मी तुम्हाला श्रेष्ठ तीर्थसमूहाचे वर्णन करतो, ज्या पूर्वोक्त तीर्थांद्वारा तीर्थसमूहाचे एकत्रित वर्णन झाले। त्या तीर्थांचे वेगवेगळे वर्णन श्रद्धाळू मनुष्याला शुभ व आनंददायक आहे। पूर्वी विचारणाऱ्या युधिष्ठिर राजास मृकंड पुत्र श्री मार्कंडेयाने जसे तीर्थांच्या समूहाचे वर्णन केले आहे, तसेच मी त्या तीर्थांचे अलग अलग वर्णन करतो। शिवांबू पानजा श्री नर्मदा रूप कल्पलता महापुण्यदायिनी आहे। तिच्या दोन्ही तटावर स्थित तीर्थरूपी फुलांनी पुष्पित कल्याणकारिणी श्री नर्मदाच्या पुण्यगंधाच्या शोभेने संपूर्ण त्रैलोक्य सुगंधित झाले आहे। त्या पुण्यरूपी पुष्पगंधाचा रसास्वाद करणारे भ्रमररूपी श्रेष्ठ बुद्धिमान श्री मार्कंडेय महर्षी आहेत। तीर्थांच्या गुच्छांनी आश्चर्यकारक वर्णन असलेली पुण्यरूपी पुष्पमाला भृगुलोकोत्पन्न मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय निरंतर हृदयात धारण करतात। तीर्थांच्या गुच्छांनी आश्चर्यकारक वर्णन असलेली पुण्यरूपी पुष्पमाला भृगुकुलोत्पन्न मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय निरंतर हृदयात धारण करतात। श्रेष्ठ ऋषीगण, श्री नर्मदा संबंधित तीर्थांच्या अलग अलग गुच्छांचे मी क्रमशः वर्णन करतो। आता इथं मृकंड हे श्री मार्कंडेय मुनींचे पिता आहेत आणि मार्कंडेय मुनींचा कुल जे आहे ते भृगु ऋषी आहेत। तर हे इथे सांगितलेलं आहे की भृगु कुलोत्पन्न, ह्या आधीसुद्धा एक संदर्भ आलेला आहे की भृगु कुलातील मार्कंडेय ऋषी आहेत, मुनी झाले। आता पुढे सांगतायत की श्रेष्ठ ऋषीगण, श्री नर्मदा संबंधित तीर्थांच्या अलग अलग गुच्छांचे मी क्रमशः वर्णन करतो। ओंकारेश्वर तीर्थापासून पश्चिम समुद्रापर्यंत पापविनाशक नद्यांचे 35 संगम आहेत। ओंकारेश्वर तीर्थापासून पश्चिम समुद्रापर्यंत पापविनाशक नद्यांचे 35 संगम आहेत। उत्तर तटावर 11 व दक्षिण तटावर 23 तसेच 35वा रेवासागर संगम परमश्रेष्ठ आहे। श्रेष्ठ ब्राह्मण, या प्रकारे श्री नर्मदाच्या दोन्ही तटांवर संगमांसह 400 तीर्थे प्रसिद्ध आहेत। तिथे 333 शिवतीर्थे आहेत। श्रेष्ठ ऋषीगण, त्यांसुद्धा जे व्यक्तिगत आहेत ते मी तुम्हाला कथन करतो, तुम्ही ऐका। त्यांत 10 मार्कंडेय तीर्थे, 10 सूर्य तीर्थे व 9 कपिलेश्वर तीर्थे आहेत। चंद्राद्वारा स्थापित 8 आणि तितकेच नर्मदेश्वर 8 कोटी तीर्थे, 7 सिद्धेश्वर तीर्थे, श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर स्थित 7 नागेश्वर तीर्थे, अग्निदेवद्वारा स्थापित 7 तीर्थे व 7 आवर्तक, 5 केदारेश्वर, 5 वरुणेश्वर, 5 देवतीर्थे, 4 यमेश्वर, 4 वैद्यनाथ, 4 वानरेश्वर, तसेच हे मुनीश्वर 4 अंगारेश्वर तीर्थ, 4 अंगारेश्वर तीर्थे, 4 सारस्वत तीर्थे, 4 दारुकेश्वर तीर्थे, 3 गौतमेश्वर तीर्थे, 3 रामेश्वर तीर्थे, 3 कपालेश्वर तीर्थे, 3 हंस तीर्थे, 3 मोक्ष तीर्थे, 3 विमलेश्वर, 3 सहस्त्र यज्ञ तीर्थे, शिवाय मुनींनी सांगितलेली प्रसिद्ध 3 भीमेश्वर तीर्थे, 3 स्वर्ण तीर्थे, 2 धौतपाप, 2 करंजेश्वर, 2 ऋणमोचन तीर्थे, 2 स्कंदेश्वर तीर्थे। ब्राह्मणांनो, 2 दशाश्वमेध तीर्थे, 2 नंदा तीर्थे, 2 कामेश्वर तीर्थे, 2 भृग तीर्थे, 2 पराशरेश्वर, 2 अयोनिज संभव तीर्थे, 2 व्यासेश्वर तीर्थे, 2 पितृतीर्थे स्मरणीय, 2 नंदिकेश्वर तीर्थे, 2 मारुतेश्वर,
2 ज्वालेश्वर, 2 शुक्ल तीर्थे, 2 पुण्यदायक अप्सरेश्वर, 2 पिप्पलेश्वर तीर्थे, 2 मांडवेश्वर तीर्थे, त्याचप्रमाणे 2 दीपेश्वर, 2 उत्तमेश्वर तीर्थे, 2 अशोकेश तीर्थे, 2 योधनपूर, 2 रोहिणी तीर्थे, 2 लुंकेश्वर तीर्थे प्रसिद्ध आहेत. ही सर्व श्री मार्कंडेय महर्षीद्वारा सांगितली आहेत. ब्राह्मणांनो, उर्वरित 1901 तीर्थे अलग अलग आहेत. आता ही 400 तीर्थ प्रसिद्ध आहेत. त्यातील 333 शिवतीर्थे आहेत. त्यात सुद्धा जे व्यक्तिगत आहेत ते मी तुम्हाला कथन करतो. ही सर्व व्यक्तिगत तीर्थ आहेत त्या मुनींनी किंवा देवतांनी स्थापन केलेली. त्यामुळे एक आता अग्नितीर्थ पण 2दा आले, ज्वालेश्वर तीर्थ पण आपल्या वाचनात पण कोटेश्वर तीर्थ ही अशी 2-2दा कधी 3-3दा पण आलेली, 2दा तरी आलेली आहेत आत्तापर्यंत काही तीर्थ. मला पण विचार पडत होता हे परत कसं रिपीट कसं दिलं आहे. परंतु त्या देवतांनी किंवा त्या ऋषीमुनींनी तेवढी त्यांनी तिथे शिवलिंग स्थापन केलेली आहेत वेगवेगळ्या नर्मदा तटाच्या भागामध्ये. आणि त्यामुळे ज्यांनी ती स्थापन केली त्यानुसार त्यांना नाव दिलेलं आहे. मग व्यासांनी जर 2 ठिकाणी नर्मदा तटी केलं असेल तर व्यासेश्वर 2 ठिकाणी आहे, किंवा मार्कंडेय ऋषींनी जिथं जिथं केलं आहे तिथे मार्कंडेयेश्वर झालेलं आहे. तर असं हे वैयक्तिक ज्यांनी स्थापन केली त्यांची ही यादी दिलेली आहे. आता पुढे सांगतात की ब्राह्मणांनो, उर्वरित 1901 तीर्थे अलग अलग आहेत. गुच्छात 214 तीर्थे सांगितली आहेत. ही सर्व तीर्थे श्री शिव संबंधित आहेत. आता 214 तीर्थ जी आहेत ती श्री शिव संबंधित आहेत. स्वतः भगवान शिवशंकरांनी सुद्धा अनेक ठिकाणी स्थापना केलेली आहे. श्रेष्ठ मुनी, आता तुम्ही विष्णुतीर्थ, ब्रह्मतीर्थ व शक्तितीर्थासंबंधी ही क्रमशः ऐका. महर्षींनी 28 विष्णुतीर्थे सांगितली आहेत. श्रेष्ठ मुनी, त्यांत 6 वराहतीर्थे, 4 चक्रतीर्थे व उर्वरित 18 विष्णूद्वारा अधिष्ठित तीर्थे आहेत असे श्री मार्कंडेय महर्षींनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे सिद्धीची ब्रह्मतीर्थे 7 आहेत. त्यांपैकी 3 तीर्थांत श्री ब्रह्मदेवाचे पूजन होते व 4 तीर्थांत श्री ब्रह्मदेव व श्री शंकराचे पूजन होते. अशा प्रकारे संख्या व क्रमानुसार 28 तीर्थे प्रसिद्ध आहेत. परमपवित्र श्री नर्मदा तटावरील ही तीर्थे महापाप विनाशक आहेत. हे पुण्यप्रद श्री नर्मदा महात्म्य श्री मार्कंडेय मुनींद्वारा सांगितलेले परमपवित्र आख्यान आहे. श्री सूत वदले, या प्रकारे मी श्री नर्मदा तटावरील तीर्थांचा क्रम संक्षिप्तपणे कथन केला. श्री मार्कंडेय महर्षींनी युधिष्ठिर राजाला संक्षिप्तपणे सांगितले. परंतु त्या तीर्थांत अनेक अवांतर गुप्त तीर्थेही आहेत. अनघ महर्षी, जिथे जितकी अवांतर तीर्थे आहेत त्यासंबंधी तुम्ही ऐका. ओंकारेश्वर तीर्थाच्या चौफेर तसेच अमरकंटक पर्वताच्या 2 कोस अंतरात सर्व दिशांना 3.5 करोड तीर्थे असल्याचे मानतात. श्रेष्ठ ब्राह्मणांनो, गुप्त व प्रकट तीर्थांची संख्या पाहता कपिला नदीच्या संगमात करोड तीर्थे अलग अलग स्थित आहेत. अशोकवनिका तीर्थ लाख तीर्थांनी युक्त आहे. श्रेष्ठ मुनी, अंगारगर्ता संगमात 100 तीर्थे, कुब्जा संगमात 10,000 तीर्थे, हिरण्यगर्भा संगमात 100 तीर्थे, विशोका संगमात 68 तीर्थे, वायू संगमात 1000 तीर्थे, सरस्वती संगमात 100 तीर्थे, शुक्ल तीर्थात 200 तीर्थे, विष्णू तीर्थात 1000 तीर्थे, माहिष्मती क्षेत्रात म्हणजेच मंडला अथवा महेश्वर 10,000 तीर्थे. ब्राह्मणांनो, शूलभेद तीर्थात 1 लाखापेक्षा अधिक तीर्थे स्थित आहेत. मुनींनी देवग्रामात 1000 तीर्थे सांगितली आहेत. लुंकेश्वर तीर्थात 700 तीर्थांपेक्षा अधिक तीर्थे, मनी नदीच्या संगमात 108 तीर्थे स्थित आहेत. वैद्यनाथात सुद्धा 108 तीर्थे सांगितली आहेत. ब्राह्मणांनो, अशा प्रकारे कुंभेश्वर तीर्थात सुद्धा 108 तीर्थे, तर श्री नर्मदा उरी संगमात 1 लाखापेक्षा अधिक तीर्थे स्थित आहेत.
श्री मार्कंडेय महर्षींच्या मते तिथे त्याहूनही अधिक तीर्थे असावीत. व्यासद्वीपात 88,000 तीर्थे, करंजा संगमात दशसहस्र 8 तीर्थे, एरंडी संगमात 108 तीर्थे, धूतपाप क्षेत्रात 68 तीर्थे व स्कंदतीर्थात 100 पुण्यतीर्थे मुनींनी सांगितली आहेत. कोहणेश क्षेत्री 68 तीर्थे आहेत. कोरिलापुरात 1.5 करोड तीर्थे स्थित आहेत. रामकेश तीर्थक्षेत्री सहस्र तीर्थापेक्षा अधिक तीर्थे असल्याचे सांगतात. अस्माहक तीर्थातही सहस्र तीर्थे आहेत. श्रेष्ठ ब्राह्मणांनो, शुक्ल तीर्थात 8,02,000 तीर्थे आहेत असे पूर्वी श्री मार्कंडेय महर्षींनी युधिष्ठिर राजाला सांगितले. कावेरी संगम सोडून उर्वरित प्रत्येक नद्यांच्या संगमात 108 तीर्थे स्थित आहेत असे मुनींनी सांगितले आहे. ब्राह्मणांनो, कावेरी संगमात 500 तीर्थे आहेत. त्या तीर्थातही पर्वकाळात मुनींनी विशेष फल सांगितले आहे. पुराण पुरुषाच्या आश्रित मोक्षतीर्थाला आचार्य उत्तम तीर्थ म्हणतात. भृगु क्षेत्रात 1 करोड तीर्थापेक्षा अधिक तीर्थे स्थित आहेत. ऋषीश्रेष्ठ भृगुतीर्थ सर्व देवांचे आश्रयस्थान व सर्व तीर्थांचाही आश्रय म्हटले जाते. ते सर्व सिद्धींचा साधक शिवाय त्रैलोक्यात प्रसिद्ध पूजित तीर्थ आहे. श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील तीर्थसंख्या वर्णन नावाचा 231वा अध्याय पूर्ण झाला. तर हे एवढी सगळी तीर्थांची तीर्थ सांगितलेली आहेत आणि वेगवेगळ्या संहितांमध्ये हे सर्व संदर्भ आहेत आणि इथेही आपण अनेक तीर्थांचा अभ्यास केलेला आहे. तर आता ह्यासाठी आता ही जी तीर्थ स्थापन झालेली आहेत ह्याची संख्या लाख करोड अशी दिलेली आहे. तर आणि ती स्थापन केलेली आहेत, ज्यांच्याकडून स्थापन केलेली आहेत त्यामध्ये देवतांकडून स्थापन झाली आहेत, ऋषीमुनींकडून स्थापन झालेली आहेत, ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्याकडून स्थापन झालेली आहेत. त्याचप्रकारे हंस, गरुड, नागदेवता अशा ह्या योनींकडून स्थापन झालेली आहेत. त्याचप्रकारे अग्नी देवतेकडून, चंद्रदेवतेकडून, सूर्यदेवतेकडून, वरुण देवतेकडून स्थापन झालेली तीर्थ आहेत. दानवांनी स्थापन केलेली तीर्थ आहेत, देवतांनी स्थापन केलेली तीर्थ आहेत, ब्राह्मणांनी स्थापन केलेली तीर्थ आहेत, यक्ष किन्नर यांनी स्थापन केलेली तीर्थ आहेत, यमदेवतेने स्थापन केलेली तीर्थ आहेत. सर्व असं कुबेराने स्थापन केलेले तीर्थ आहेत असं कोणीही नाही आहे. की त्यांनी तिथं ह्या जेवढ्या काही योनी आहेत त्यात म्हणजे मानव रूपामध्ये जे जे योनी येतात त्या सर्वांनी स्थापन केलेले आहेत तीर्थ तिथं. त्याचप्रकारे ह्या देवतांनी केलेले आहेत आणि पंचमहाभूतांच्या देवतांनी केलेले आहेत. तर ह्या सर्व ठिकाणी ती तीर्थ स्थापन केलेली आहेत. आणि ती तीर्थ केव्हा स्थापन झालेली आहेत तर तिथं ह्या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव तिथं तपस्या केलेली आहे आणि कोणी कुठल्या कर्माचा पश्चाताप झाला म्हणून ते त्या कर्माच्या पश्चातापासाठी म्हणून त्यातनं मुक्त होण्यासाठी म्हणून तिथं तपस्या केलेली आहे. कोणी सिद्धीसाठी तपस्या केलेली आहे, कोणी राज्यप्राप्तीसाठी तपस्या केलेली आहे. तर अशा प्रकारे विविध प्रकारे तपस्या केलेली आहे आणि ते तप त्यांनी कठोर तप सर्वांनी केलेलं आहे. आणि ते कठोर तप केल्यानंतर तिथं भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देऊन आणि त्यांना त्या भगवान शिवशंकरांनी त्यांनी ज्या कारणास्तव तपस्या केलेली आहे तर त्याची पूर्ती त्यांनी वरदानातून दिलेली आहे. आणि तिथे जर आपण पाहिलं तर प्रत्येकाने तिथे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. आणि जेव्हा तप केलेलं आहे तपानंतर जर प्रत्येक ज्यांनी तपस्या तिथं केलेली आहे, मग देवतांनी केलेली असो किंवा दानवांनी केलेली असो, तर प्रत्येकाने त्या तपस्येमध्ये तपस्या अंती त्यांचं चित्त इतकंच शुद्ध झाले की त्यांनी केवळ तिथे प्रत्येकाने भगवान शिवशंकरांना हेच वरदान मागितलेलं आहे की इथे आपण सर्व देवतांसह विराजमान असू देत आणि हे तीर्थ हे कायम असू देत असं वरदान मागितलं आहे.
फार कमी आहेत की दानवांमध्येच काही जणांनी वरदान असं स्वार्थापोटी मागितलेलं आहे. बाकी त्यामध्ये दानवांमध्ये प्रत्येक दानवाने तसं स्वार्थी वरदान नाही मागितलेलं आहे. त्यातही फरक आहे. परंतु काही अपवाद वगळता प्रत्येकाने नंतर जे वरदान मागितलेलं आहे ते वरदान हेच मागितलेलं आहे की इथं साक्षात श्री शंकर इथे उपस्थित राहावे. हेच वरदान सर्वांनी मागितलेलं आहे. त्यामुळे ही जी काही भूमी आहे पूर्ण नर्मदा तटाची, तर ही भूमी त्यामध्ये जिथं जिथं शिवलिंग स्थापित झालेले आहेत, स्वतः शिवशंकरांनी अनेक ठिकाणी शिवलिंग स्थापन केलेली आहेत, श्री विष्णूंनी केली आहेत, ब्रह्मदेवतेने केलेली आहेत. तर तिथे तिथे सर्वांनी त्यांनी ती स्थापन केलेली आहेत आणि त्यामुळे ते पूर्णतः तपभूमी आहे आणि म्हणूनच तिथं गेल्यानंतर आपणाला त्याची अनुभूती येतेच येते. आजही सूक्ष्म रूपामध्ये सर्व ऊर्जा आणि अनेक महान विभूती तिथं उपस्थित आहेत. म्हणून जे सिद्ध महात्मे आहेत त्यांना ते सूक्ष्म रूपातील सर्व काही दिसतं आणि म्हणून तिथे असं म्हणतात की आजही तिथे इतके सर्वजण तपस्या करतात की त्यांचे कमंडलू लागलेले आहेत. म्हणजे असे बसलेत ते एका बाजूला इतके भरपूर अनगिनत संख्या असलेले ऋषीमुनी आजही तिथं किंवा विभूती तिथं सूक्ष्म रूपामध्ये तपस्या करत आहेत आणि ते मदतही करतात तिथे येणाऱ्या साधकांना. त्यामुळेच ही यात्रा सफल होऊ पण शकते. आपल्या शक्तीने नर्मदा यात्रा जे करून आलेले आहेत तर प्रत्येकाची हीच अनुभूती आहे. अगदी बसने करणं पण तसं सोपं नाही आहे. ते बराच प्रवास आहे, तर तासनतास आपल्याला बसावं लागतं. ते तसं अवघडही नाही आहे, परंतु तसं इतकं आपल्याला सवय नसते. तर तसंही पण मैया तिथेसुद्धा बसने जरी यात्रा केली तरीसुद्धा मैया अनुभूतीही देते असं आहे. आणि केवळ आपणाला त्याची गंभीरता माहीत पाहिजे आणि त्या गांभीर्याने आपण समर्पित होऊन शरण गेलं पाहिजे. मग ती बसने परिक्रमा करो, गाडीने करो किंवा चालत करो किंवा परिक्रमा करायला नाही झाली आणि घरातही स्मरण केलं तरीसुद्धा ती आपणाला अनुभूती ही देते. आणि आता आपण या दिवसांमध्ये ते अनुभवतसुद्धा आहोत की तिचं आपल्या सर्वांवरती लक्ष नक्कीच आहे. याची प्रचिती अनुभूती आपणाला ह्या आठवड्यामध्ये आपल्याला दिलेलीच आहे मैयाने.